सन 2011 ते 12 एक सुझुकी कार धुराडा उडवत थांबली. क्षणाचाही विलंब न होता त्या कारचे दरवाजे उघडले. हेच घर भैरवनाथांचे. कारमधून उतरलेल्या एका इसमाने घराकडे इशारा केला. त्याच्या अंगावर पांढरा मळकट सदरा होता, डोक्याला फेटा आणि हातात काठी. बरं, धन्यवाद तुझे लेका. काय नाव सांगितलेस? हां, बाबू. त्या कारमधून बाहेर पडलेल्या दुसऱ्या व्यक्ती म्हणाला, जो थोडा कलत्या वयात होता. अंगावर पांढरा कुर्ता, धोतर व त्या कुर्त्यावर चढवलेला काळा कोट, सोबत पिकलेल्या जडलेल्या डोक्यावर एक काळी टोपी होती. धारदार पिकलेली मिशी त्याला उठून दिसत होती, पण त्याच्या काळ्याभोर डोळ्यातील तेज निस्तेज झाले होते आणि चिंतेचे सावट त्याच्या तोंडावर पसरलेले दिसत होते. चेहऱ्यावर थोडी भीती, काळजी, चिंतेची छटा पसरलेली दिसत होती, जी लपवता लपत नव्हती. मी येतो म्हणत बाबूने म्हणजे त्या गावकऱ्याने हात जोडले आणि तो तिथून आल्या वाटेने गावाकडे निघून गेला. चला मालक. कार शेजारी उभी असलेली दुसरी व्यक्ती त्या पहिल्या व्यक्तीला म्हणाली. तसा तो वयस्क व्यक्ती थोडा दचकून भानावर आला. होय मन्या, आता इथपर्यंत आलो तर एक पाऊल पुढे उचलावे म्हणजे जीव वाचतील, नाश थांबेल, सर्व विनाश टळेल, ती व्यक्ती म्हणाली व घराच्या दिशेने चालू लागली. आजूबाजूला जाई, चमेली, चंपा, मोगरा, जास्वंद तसेच त्या अंगणात सुंदर वेली फुललेल्या होत्या आणि त्या फुलांचा मधून सुगंध अगदी नाकात शिरून मनाला प्रसन्न करून जात होता. समोर एक साधेसुधे घर होते. ओट्याला 2-3 मातीच्या पायऱ्या होत्या. त्या चढून ते दोघे वरती गेले. दरवाजा उघडाच होता आणि आतमध्ये बसलेल्या व्यक्तीने जेव्हा त्यांच्याकडे पाहिले, ते आदबीने उठून बाहेर आली. या बसा. रुद्र चटई आण लवकर. भैरवनाथ बाहेरूनच ओरडले. तोपर्यंत रुद्र चटाई घेऊन बाहेर धावत आला आणि त्याने चटाई ओट्यावर अंथरली. सोबत एक मुलगी पाणी घेऊन बाहेर आली. पाणी घ्या, भैरवनाथ दोघांना म्हणाले. त्यांनी पाणी घेतले आणि थोडा वेळ तेथे शांतता पसरली. वारा समोरील वेलींच्या फुलझाडांच्या पानांतून सळसळत तिथे खेळत होता. तितकाच तो गार वारा त्यांच्या जीवाला थंडक देत होता. रुद्र, काय झाले? कोण आले? रुद्र घरात शिरताच नितेशने म्हणजे त्याच्या भावाने त्याला विचारले. माहीत नाही, बाबांकडे काम असेल, तू अभ्यास कर, मी ऐकून येतो म्हणत रुद्र बाहेर ओट्यावर गेला. पहिल्यांदा ओळख करून देतो, मी सामराव पाटील, हा माझा गडी मणिराम. समोरील त्या व्यक्तीकडे इशारा करत सामराव म्हणाला. तो व्यक्ती थोडा आडदांड होता. आता कुठे त्याच्या डोक्यावर पांढरी चढत होती. आम्ही प्रभातनगर गावातून आलोय. घरात माझे 2 तरुण मुले राहतात व दोघांच्या बायका. मुलाचे नाव विशाल तर दुसऱ्याचे नाव वैभव आहे. दोन्ही सुना मुलीसारखे आहेत. पहिलीचे नाव पार्वती, तिला पुत्ररत्न आहे, ज्याचे नाव सुरेश, 5-6 वर्षाचा मुलगा असेल तो. आणि दुसरीचे नाव रेश्मा. आणि हो, विश्वास व सुरेखा नावाचे 2 नोकर वर्गही आहेत. घरात या 2 नोकरांव्यतिरिक्त कोणाचा वावर नसतो. पण काही दिवसा अगोदरपासून सामराव बोलता बोलता थांबले. होय, आपण आपली समस्या सांगू शकता, भैरवनाथ म्हणाले. पाटीलने औंढा गिळला. हळूहळू एक एक दृश्य त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले. काही दिवसांपूर्वी. सुरेश कुठे आहेस तू? बघ, जेवण करून घे, मग खेळायला जा. एक स्त्री आवाज घरात घुमला. बरं, लपाछपी खेळतोस काय? थांब, तुला शोधतेच म्हणत तिने कपाटाला हात घातला आणि खाडकन दरवाजा उघडला आणि आतमध्ये कपड्यांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. तू इथेही नाहीस काय? मला ठाऊक आहे कुठे आहेस तू म्हणत तिने पावले उचलली. तिच्या पायातील पैंजण छन छन वाजत तेथील शांतता भंग करत होते. हा बघ, शोधले मी तुला म्हणत तिने पलंगावरील पांघरून बाजूला केले. पण त्याखाली तर उशी होती फक्त. तेवढ्यात खुदकन हसण्याचा आवाज तिच्या कानी पडला.
पण आपण चूक केली म्हणून सुरेशने लगेच आपला हात तोंडावर ठेवला व डोळे खिळून बेड खालून समोर पाहू लागला. पावले वाजली, शांतता पसरली आणि तोच एक चेहरा अचानक त्याच्या नजरेसमोर आला. पार्वतीने बेड खाली डोकावले. तर इथे आहेस तू, चल बाहेर ये. खोटा राग दाखवत पार्वती म्हणाली. आई बघ, तुला मी सापडलो नाही ना. हसत सुरेश म्हणाला. असे लपायचे असते का रे सुरेश? पार्वती त्याचा कान पकडत म्हणाली. आई दुखतय, सुरेश केविलवाण्या स्वरात ओरडला. पार्वतीने त्याला तशाच अवस्थेत खाली हॉलमध्ये आणले आणि डायनिंग टेबल समोरील खुर्चीवर बसवले. तसा सुरेश टेबलवरच चढून बसला. तू मस्ती खूप करतोस हा? पार्वती थोड्या मोठ्या आवाजात त्याला म्हणाली. तिने लागलीच खीर पेल्यात घेतली. तेवढ्या दरवाजासमोर पावले वाजली. अरे बाळू, केव्हा आलास? ये बस. पार्वती त्याला पाहताच म्हणाली. नाही नको मालकीन. तो 7-8 वर्षाचा मुलगा म्हणाला. तुला किती वेळा बोललोय की मला मालकीन म्हणू नकोस म्हणून. मी तुझ्या आईसारखी नाही काय? त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिने त्याला खुर्चीवर बसवले आणि खीरचा प्याला त्याच्या समोर धरला व आधी तिने चमच्याने त्याला भरवले. बाळूचे डोळे पाणावून आले होते. अरे रडतोस काय? त्याच्या गालावर आलेले अश्रू पुसत पार्वती म्हणाली. मी जन्म घेताच माझी आई मला सोडून गेली. मी तिला पाहिलेही नाही. बाळू हुंदके देत म्हणाला. मी आहे ना, रडतोस का? त्याला पोटाशी कवटाळत व त्याच्या डोक्याचा मुका घेत पार्वती म्हणाली. आई मलाही. सुरेश ओरडला. ही घे खीर खा, रडू नकोस. प्याला त्याच्याकडे देत पार्वती म्हणाली. ए बाळू, आपल्याला ती मोठी कैरी हवीये, ती पाड. सुरेश ओरडला. बाळूने गोलेत ताणली आणि चांगला नेम धरला व गोपनीतून दगड फेकली. पण कैरीला दगड न लागताच बाजूहून निघून गेली. सुरेश 10 वेळा दगड मारली, पण ती कैरी काही केल्या पडत नाही. बाळू म्हणाला. दोघेही निराश झाले. त्या आंब्याच्या बागेतील वाळलेली पाने हवेच्या जोरदार झुळकीमुळे भिरभिरू लागली. बाळू, सुरेश डोळे विस्फारून म्हणाला. काय झाले? दगड शोधत असणाऱ्या बाळूने विचारले. त्या झाडामागे ना, त्या झाडामागे ना कोणीतरी आहे, धडधडत्या काळजाने सुरेश म्हणाला. बाळू हसला. कोण असेल तिथे? आपल्या व्यतिरिक्त इथे कोणीच नाही, ते बघ. बोट उचलत सुरेश म्हणाला. त्यामुळे बाळूही धास्तावला. त्याने नजर रोखून समोर पाहिले. चल जाऊया तिथून. बाळू सुरेशचा हात पकडत म्हणाला. त्याला बाबांनी सांगितलेली काल रात्रीची गोष्ट आठवली, जेव्हा ते रात्री आंब्याच्या वाडीत गस्त घालत होते. मणिराम झाडाच्या एका मुळावर बसलेले होते. आजकाल गावात आंब्याची चोरी खूप वाढलेली होती, म्हणून तो राखण करत बसलेला होता. हातात एक मोठी विजेरी होती. सवयीप्रमाणे त्याने आळस देऊन शरीर ताणले आणि नजर समोर भिरकावली. त्याला काहीतरी वेगळेच जाणवले. झाडाची पाने बिन हवेची डोलत होती. तेथील शांतता इतकी होती की गावातील कुत्र्यांचे रडणे ऐकू येत होते. अचानक पानांचा चुराडा झाला. जणू तिथे कोणीतरी आहे. मणिरामने तिकडे उजेड पाडला. तोच बाजूलाहून पानात काहीतरी जोरात वाजले. मणिराम पुन्हा दचकला. त्याने तिकडे विजेरीचा जोत पाडला. एक कैरी तुटून पडली होती आणि जणू त्याच्या देठातून काहीतरी लालसर गळत होते. मणिरामने डोळे विस्फारून पुढे पाहिले. मणिरामने डोळे विस्फारून पुढे पावले उचलली. तोच पावलांचा आवाज स्पष्ट झाला. लगेच त्याने तिकडे विजेरी फिरवली. काहीतरी सरकन झाडांच्या आडून सरकत पुढे निघून गेले. क्षणभरासाठी त्याचे शरीर शहारले आणि श्वास घशात अडकला. आपल्याला कसलाच भास झाला नाही हे त्याचे निश्चित होते, कारण त्याचे डोळे अंधाराला सरावलेले होते. त्याने पावले उचलली आणि थोडा अंतर पुढे गेला. वाळलेल्या पानांचा चुराडा करत पुढे चाललेल्या पावलांच्या आवाजाव्यतिरिक्त आणखी कोणाच्या तरी पावलांचा आवाज मागून वाजला. मणिराम दचकला व क्षणात मागे फिरला. त्याचे काळीज धडधडत होते.
त्याने विजेरीच्या उजेडासह समोर पाहिले. तिथे कुणीच नव्हतं, पण ते अंधारातील धुके हळूहळू सरकत पुढे निघून गेले. कशालाही न घाबरणाऱ्या मणिरामच्या कपाळावर घामाचे थेंब हळूच येऊन साचले. वाऱ्याच्या झुळकीने त्याच्या कानात शिट्टी वाजली. त्याने आसपास गोल गोल फिरत नजर भिरभिरवली, पण कोणीच नव्हते. आता त्याला थोडे विचित्र वाटू लागले होते. तो या सर्व गोष्टी ऐकून होता, पण त्याने मात्र कधी काही पाहिले किंवा अनुभवलेले नव्हते. तेथील पानांची सळसळ आता भयानक भासू लागली होती. काळोखातील धुके आसुरी भासू लागले होते. आंब्याच्या फांदीवर सळसळ माजली. त्याच फांदीखाली मणिराम उभा होता. 2-3 पाने तुटून अचानक त्याच्या शरीरावर पडली. त्याने क्षणात उजेडाचा झोत वरती फेकला. काहीतरी काळसर लालभडक क्षणभर पानाच्या गुच्छेतून नजरेस पडले. धक्का लागून अचानक मणिराम खाली आदळला. एखादे माकड सळसळत झाडाच्या फांदीवर फिरते तसा आवाज झाला. जोरजोरात श्वास सोडत समोर पडलेली विजेरी मणिरामने थरथरत्या हाताने चाचपडत उचलली व क्षणात त्या जागेवर प्रकाश झोत फेकला. पण काहीच नव्हते. तिथे जबरदस्त शांतता पसरलेली होती. आपल्या वाढलेल्या श्वासांचा आवाज मणिरामच्या कानांवर पडत होता. काळीज छातीच्या पिंजऱ्यावर आदळत होते. अचानक त्याचे कान टवकारले. त्याच्या मागून दुहेरी श्वासांचा आवाज येऊ लागला. मणिराम स्तब्ध झाला, पण त्याच्या हृदयाने वेग वाढवला. हळूहळू तो सावकाश मागे फिरला. अंधारात त्याला एक गडद आकृती दिसली. त्याने विजेरी समोर उचलली. विजेरीचा प्रकाश झप झप करत मोठ्या गतीने चालू बंद होत होता. त्याही स्थितीत मणिरामच्या नजरेने काळपट धुराडात उभी असलेली आकृती हेरली. त्याचे अंग क्षणात शहारले, डोळे विस्फारले आणि तो थरथरत मागे सरकणार. तोच ती आकृती वाऱ्याच्या वेगाने त्याच्या अंगावर धावली. त्याच्या शरीरावर काहीतरी अवजड आपटले. मणिरामने एक मोठी किंकाळी फोडली. आंब्याच्या फांद्यावर झोपलेली पाखरेही त्या किंकाळीने भयभीत होऊन किलबिलाट करत हवेत उडाली. मणिराम धाडकन खाली आपटला. त्याच्या हातातील विजेरी दूर जाऊन पडली. एखाद्या दगडावर डोके आपटून त्याची शुद्ध हरपली. हीच गोष्ट काल रात्री मणिरामने शुद्धीवर आल्यावर सर्वांना सांगितली होती. तीच बाळूला आता आठवत होती व त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. अचानक घोंगावत फिरणारी हवा एकदम शांत झाली. वाऱ्याबरोबर सळसळणारी पाने स्थिर झाली. तेथील वातावरण त्याच क्षणी बदलले. बाळू अडखळला. सुरेशही स्तब्ध झाला होता. तोच अचानक ती कैरी तुटून खाली पडली, जिला पाडण्यासाठी ते मगापासून प्रयत्न करत होते. हे थोडे नवल होते. दोघे दचकले. त्यांना काय करावे समजत नव्हते. सुरेशने कैरीकडे पाहत हळूच पावले पुढे उचलली. तोच समोरील आंब्याच्या बुंद्यामागे पानांचा चुराडा झाल्याचा आवाज आला. बाळू सावध झाला. त्याने आजूबाजूला पाहिले. तोपर्यंत सुरेश कैरीजवळ पोहोचला आणि तो वाकून कैरी उचलणार. तोच त्याची नजर समोर गेली. एक काळपट पाय बुंद्यामागून पुढे आलेला त्याला दिसला. सुरेश गळा फाडून मोठ्याने ओरडला. तोपर्यंत बाळूने त्याच्या हाताला पकडून त्याला ओढत तेथून पळ काढला. दोघेही धडधडत्या काळजाने वेगाने धावत होते. त्यांना मागून तितक्याच गतीने वाजणाऱ्या पावलांचा आवाज येत होता. कोणीतरी आता आपल्याला पकडेल या विचाराने ते शहारून उठले होते. तोच अचानक त्यांना कोणीतरी सामोरे आले आणि त्यांच्यावर आदळून भीतीपोटी आतड्यांना पीळ देऊन दोघेही ओरडले व थरथरत मागे सरकू लागले. काय झाले म्हणत सामरावने सुरेशला घट्ट पकडले. मणिरामनेही खाली पडलेल्या आपल्या मुलाला उचलले. आजोबांना समोर पाहताच सुरेशने त्यांना घट्ट मिठी मारली. त्याचे इवलेसे काळीज जोरजोरात छाताडीवर आदळू लागले होते आणि त्याचा श्वास पूर्ण फुलला होता. मणिरामनेही बाळूला छातीशी कवटाळले. त्याला त्याच्या हृदयाचे ठोके स्वतः अनुभवता येत होते. काय झाले
काय पाहिले? सामरावने परत एकदा विचारले. आजोबा, आजोबा, ते ते तिथे काहीतरी. श्वास ओढत सुरेश शाळकळत बोलला. पाटील दचकले. त्यांनी विस्फारलेल्या नजरेने मणिरामकडे पाहिले. काय बाळू, काय पाहिले होते? बाळूकडे भयभीत नजरेने पाहत मणिरामने विचारले. होय बाबा, तिथे काळी बाई उभी होती. तिला पाहताच मला खूप भीती वाटली. मी सुरेशला ओढत तेथून आणले. बाळूचा स्वर रडवला झाला होता. मालक, मी काल रात्री. मणिराम तो प्रसंग आठवून शहारला व त्याचे शब्द घशातच अडकले. चला इथून. आजूबाजूला संशयित नजर भिरभिरवत पाटील म्हणाले. अरे तुम्ही किती वेळा खेळणार? आत या, जेवून घ्या आधी. पार्वती दोघांना ओरडली. आई थोडा वेळ खेळू दे नाव, सुरेश कोमल आवाजात म्हणाला. पण पार्वतीने त्याचे काही ऐकले नाही. हाताला पकडत तिने दोघांना हॉलमध्ये आणले. सर्व गोळा होऊन गर्दी करतील तेव्हा मला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ भेटेल काय? म्हणून जेवून घ्या म्हणत तिने भात भाजी वाढली आणि नेहमीप्रमाणे बाळूला आधी घास भरवला. आई मलाही, मलाही, सुरेश रडवल्या स्वरात ओरडला. हां थांब म्हणत तिने त्यालाही भरवले. चल झोप आता आरामात, संपूर्ण दिवस उड्या मारून थकला असशील. पार्वती सुरेशच्या अंगावर पांघरून घालत म्हणाली. आई एक विचारू ग? सुरेश म्हणाला. हां विचार. पार्वतीने परवानगी दिली. आई तू नेहमी बाळूलाच का पहिला घास भरवतेस? तो तुझा मुलगा नाही तरी, आणि मी तुझा मुलगा. तू मला पहिला घास का देत नाहीस? मला खूप वाईट वाटते. डोके दुसऱ्या दिशेला फिरवत सुरेश म्हणाला. त्याच्या डोळ्यात पाणी साचले होते. हे माझ्या बाळा, काय बोलतोस? म्हणत तिने सुरेशचे डोके आपल्या मांडीवर उचलून घेतलं आणि त्याचे अश्रू पुसले. अरे लेकरा, असं का बोललास? तू माझं लेकरू आहेस, माझं रक्त आहेस. तुझा माझ्यावर पूर्ण हक्क आहे. पण बाळूचं काय? त्याला आई म्हणायला कुणीच नाही. जन्मल्यापासून तो पोरका आहे म्हणून मी त्याला मायेने जवळ घेतलं. त्याला जाणवू नये की तो एकटा आहे. तुझ्यासाठी मी कायम आहेच, पण त्याला मी आईसारखी झाली एवढंच समज. एक पोरकं लेकरू सुखी करणं म्हणजे देवाची सेवा आहे. तुला दुखवायचा माझा हेतू कधीच नव्हता. तू माझा जीव आहेस. पार्वती कसे तरी त्याला आपल्या भावना समजावत म्हणाली. आई तू नेहमीच माझ्या बरोबर आहेस, मला सोडून जाऊ नकोस. सुरेश तिला मिठी मारत म्हणाला. साधारण रात्री 12 ते 12:30च्या सुमारास वाड्याच्या मुख्य दरवाजावर धडक पडली. पाटील दचकून उठले. ते तिथेच हॉलला जोडून असलेल्या आपल्या खोलीत झोपलेले होते. त्यांनी पावले उचलली. वाड्यातील लाईट गेली होती म्हणून त्यांनी आपल्याबरोबर छोटी विजेरी घेतली होती. पण त्या विजेरीचा उजेड तो काळोख जिरवण्यासाठी पुरेसा नव्हता. दरवाजावर धडकी पडत होती आणि घरातील शांतता त्यामुळे भंग झाली होती. तरी पण घरातील कोणाही माणसाला जाग आली नव्हती. पाटलांना सोडून एवढ्या रात्री कोण असेल म्हणून पाटील म्हणजे सामराव लगबगीने दरवाजाकडे चालू लागले. तेवढ्या जिन्यावरून घरंगळत येऊन हॉलमध्ये काहीतरी स्थिरावले. सामराव दचकले. त्यांनी संशयित नजरेने उजेड समोर पाडला. त्यांच्या डोळ्यास जे काही दिसले त्यामुळे त्यांना विश्वासच बसला नाही. ते एक मानवी डोके होते, केसाळलेले, ज्याच्या तुटलेल्या मानेतून लाल भडक रक्त ठिपकत होते. पाटील हादरले. त्यांना कापरे सुटले. त्यांचे अंग शहारले आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या हातातील विजेरी बंद. काळोख त्याच क्षणी जिवंत झाला. आता सामरावांच्या हृदयाचे ठोके अधिक वाढले व त्यांना घाम फुटला. पाटलांनी विजेरी हातावर आपटली पण ती काही केल्या पेट घेत नव्हती आणि अंधारात एक कमालीचा बदल त्यांना जाणवत होता. जणू कोणीतरी त्यांच्या दिशेने चालत येत आहे. जणू ते हळूहळू जवळ सरकत आहे. हृदय जोरजोरात छातीच्या पिंजऱ्यावर धडका मारू लागले आणि आता जणू शरीरही थरथर सुटले असे पाटलांना जाणवू लागले होते. क्षणात विजेरी पेटली आणि त्यांनी आजूबाजूला प्रकाश पाडला. अंधारात फक्त काळोख होता.
आणि दुसरे काहीच नाही. पाटलांच्या हातातील विजेरी पुन्हा त्या मुंडक्याकडे फिरली. खरं तर त्यांना ते केसात लपेटलेले डोके पाहण्याची जरासुद्धा इच्छा नव्हती. तरी पण त्यांनी तिथे उजेड टाकला आणि त्यांना धक्काच बसला. मगाशी त्यांनी जे काही पाहिले होते तसे आता तिथे काहीच नव्हते. तिथे काही नाही म्हणून आनंद करू की ते पुढे काहीतरी सरकले. विचार करत पाटलांनी हळूहळू पावले उचलली. पण तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजा वाजला आणि त्यांचे पाय थांबले व त्यांनी दरवाजाच्या दिशेने आपला रुख वळवला. जेमतेम 2-3 पावले उचलली. तोच आवाज तिसऱ्यांदा पुन्हा बंद पडला. पण घाईघाईत पाटलांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले. हवा सनसनत होती. अंधार होते, धुके होते, पण संपूर्ण आवार मोकळा होता. बाहेर कुणीच नव्हते. इथे कोणीच नाही, मग दरवाजा आपोआप कसा हलू शकतो? पाटलांनी विचार केला, पण उत्तर न मिळता त्यांना भीतीने घेरले. नानाविध विचारांनी त्यांचे मन गोंधळून उठले. तोच शांततेला भंग करत चुई चुई आवाज करत पाळणा हलला. पाटलांच्या काळजात त्यामुळे धस झाले आणि त्यांनी दचकून तिकडे पाहिले. पाळणा हलत होता, पण हवा इतकी स्थिर होती की साधी झाडाची पानेही हलत नव्हती. मग पाळणा कसा हलतोय की कोणी हलवतोय? पाटलांचे डोळे विस्फारलेले होते. ते आज जो काही अनुभव करत होते तसा त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यातही केलेला नव्हता. पाळणा अचानक थांबला आणि पाटलांचे हातपाय आपोआप क्रिया करू लागले. त्यांना आता खरी भीती वाटली. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज घशातून बाहेर निघेना. त्यांच्या हाताने विजेरी दूर भिरकावून दिली आणि ती क्षणात फुटून पडून फुटली. ते आपोआप चालत दारापासून भिंतीला येऊन चिकटले. पाटील पुरेपूर स्वतःवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना काहीच जमत नव्हते. तोच अंधारात पावले वाजली. दारातून एखाद्या काळ्या सावलीने घरात प्रवेश केला होता. पाटलांचा जीव आतल्या आत गुदमरत होता आणि तेवढ्यात जिना वाजला. पाटलांनी मोठ्या कष्टाने तिकडे डोके उचलले, पण काळ्या धुराव्यतिरिक्त त्यांना काहीच दिसले नाही. क्षणभर संपूर्ण घरात शांतता पसरली. पाटील स्वतःला सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते, पण परिणाम नव्हता. ते जोरजोरात हापापत होते. तोच वरच्या मजल्यावरून सुरेशची जोरदार किंकाळी त्यांच्या कानी पडली आणि कोणीतरी त्यांना क्षणात खाली आपटून दिले व घराचा दरवाजा धाडकन वाजला. तेवढ्या जिन्यावरून धडधडत उतरण्याचा दुसरा आवाज पाटलांच्या कानी पडला. त्यांनी नजर उचलली, पण तोपर्यंत काहीतरी सपकन अंधाराला चिरत दरवाजातून बाहेर पडले आणि दरवाजा पुन्हा दुसऱ्यांदा आपटला. हॉलला जोडून असणाऱ्या खालच्या खोलीत पाटलाचा धाकटा मुलगा वैभव राहत होता. त्या आवाजाने तो गडबडून आपल्या बायकोसह जिन्यावरून चढून वरती धावला. त्याने खाली पडलेल्या पाटलांना पाहिले नव्हते. तोच मणिराम आपल्या मुलासह घरात धावला. त्याची नजर समोरच भिंतीपासून काही अंतरावर खाली पडलेल्या पाटलांवर गेली. तसा तो धावला व त्याने त्यांना आधार दिला. मालक, मालक, काय झाले? मणिरामने थरथरत्या आवाजात विचारले. माहीत नाही मन्या, चल लवकर वरती. मुलाच्या खोलीत तिथूनच आवाज आलेला होता. पाटील कंपित आवाजात त्याला म्हणाला. तोपर्यंत तिघेही वरती चढून गेले. पाटलांचा मुलगा विशालने आपल्या मुलाला उचलून बेडवर ठेवले व घाईघाई त्याच्या डाव्या हाताला रुमाल बांधला. रुमाल आतापर्यंत रक्ताने माखून लाल झाला होता. मन्या, गाडी काढ लवकर, पाटील ओरडले. तसा मणिराम धावला. विशालने आपल्या मुलाला हातावर उचलून घेतले व तो धावतच तेथून बाहेर पडला. सोबत वैभव आणि सामरावही त्याच्या मागे धावले. आता खोलीत फक्त पार्वती, वैभवची पत्नी रेश्मा आणि बाळू राहिला होता. बाळू आपली भाबडी नजर त्या हल्ला झालेल्या खोलीत फिरवत होता. परचीवर एका ठिकाणी बरेच रक्त साचलेले होते. वरून पलंगावरील चादरही लाल रक्ताने भिजली होती. रडू नकोस पार्वती, सुरेशला काहीच होणार नाही, रेश्मा तिला धीर देत म्हणाली.
तरी तिचेही डोळे पाणावलेले होते व अंग थरथरत होते. तो तिथेच पडला होता. शुद्ध हरपली होती. त्याने फक्त एकदा डोळ्यांची उघडझाप करून माझ्याकडे पाहिले. किती मोठ्याने ओरडला होता तो. कोणी केले असेल? कोणाला त्या लहान मुलावर दया आली नाही. पार्वती हुंदके देत म्हणाली व तिला आता भावना अनावर झाल्या तसे तिने आक्रोश केला. त्याच्या रडण्याच्या आवाजाने वाडा बाळू शहारला. तो स्तब्ध झाला. 2 पावले सरकून तो भिंतीला टेकला. त्याचे हृदयही भावनांनी उफाळत होते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू गळले. मालक, आवाज येताच खुर्चीवर पडून राहिलेला पाटील दचकला. त्याने समोर पाहिले. दारात मणिराम उभा होता. ये मन्या, बैस, सामराव म्हणाले. मालक, हे प्रकरण वाढतच चालले. आज लहान लेकरावर हल्ला केला. देवाच्या कृपेने तो वाचला, पण मणिराम अडखळला. पाटलांच्या काळजात धस झाले. आपण काय करावे असे तुला वाटते? कारण मी स्वतः त्या भयानक गोष्टीला अनुभवलेले आहे, कापऱ्या आवाजात पाटील म्हणाले. त्यांनाही आता कुटुंबाची काळजी खाऊ लागली होती. मालक, आपली परवानगी असेल तर आज रात्री मी गावातील पंडिताला बोलावून आणतो, मणिराम म्हणाला. वाड्याच्या आसपासच्या आवारात दाट धुके काळोखासोबत पसरलेले होते. सन सन करणारी हवा खिडकीच्या पाल्यावर आपटून त्यांना दणका देत होती. बाळू सुरेशला खोलीत एकटा पाहून आतमध्ये शिरला. वाड्यात लाईट नव्हती, म्हणून अंधाराला दूर करण्यासाठी तिथे दिवा लावला होता. त्याचा प्रकाश त्या सैतानी काळोखाला आडवू पाहत होता, पण त्याच्यात एवढं सामर्थ्य नव्हते. काळोख अजूनही त्या खोलीतील कोपऱ्यात तटस्थ उभा होता. कसा आहेस? सुरेश जवळ पलंगावर बसत बाळूने त्याला विचारले. दोघांच्याही निरागस चेहऱ्यावर पिवळा प्रकाश उजळून दिसत होता. मी बरा आहे, पण दुखतंय, सुरेश खोल आवाजात म्हणाला. त्याच्या हाताला चांगली घट्ट पट्टी केलेली होती, तरी जास्त रक्त वाहून गेल्यामुळे सुरेशची कातडी हाडांना चिकटलेली होती. कसं झालं? कोण होतं ते? बाळूने विचारले. सुरेशचा चेहरा स्तब्ध झाला. त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यात पिवळा प्रकाश चमकू लागला व हळूहळू करत त्या रात्रीचा तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर सरकू लागला. साधारण 12 वाजता दरवाजा किंचितही आवाज न करता जोरात लोटला गेला. खिडकीतून आलेल्या चंद्रप्रकाशात त्याच्या हातातील चाकूची धार चमकली. सुरेश अगदी गाढ झोपेत आपल्या अंथरुणावर पडला होता. त्याला त्याच्याकडे झेपावणाऱ्या त्या मृत्यूविषयी किंचितही कल्पना नव्हती.